का हो? आता किती जागा होते पहिल्यांदा? 40 40. किती काय भाव गेले? 70 रुपयानं. म्हणजे 728,000 रुपये निघाले त्यांचे म्हणजे पहिल्या खर्च खोड्यात. निघाला पहिल्या हो खोड्यात. हो हो नक्कीच. म्हणजे बघा ते संजू भाऊ सांगताय की पहिल्या खोड्यातच खर्च निघालाय. आता इथून पुढचं जे राहील तो सगळा नफाच राहील त्यांना. नमस्कार, मी संदीप दराडे, बोला पुढारीमध्ये आपलं अगदी मनपूर्वक स्वागत करतो. आपल्या या शेतीप्रधान देशामध्ये शेतकरी वेगवेगळ्या पद्धतीचे पिकं घेऊन खऱ्या अर्थाने एक चांगल्या पद्धतीचं उत्पादन घेण्याचा प्रयत्न करत असतो. शेतकरी अत्यंत अडचणीत आहे आणि अशा अडचणीत असणाऱ्या शेतकऱ्याला कुठंतरी एक चांगला आधार देण्याच्या भावनेतनं काही कंपन्याही चांगलं काम करतायत. पूर्वी अकोले तालुक्यातील शेरणखेल गावात किंवा इतर गावांमध्ये वेगवेगळी पिकं घेतली जायची. त्यामध्ये प्रमुख पीक असायचं ते टोमॅटो, कांदा, गहू, बाजरी ही पिकं. परंतु आता कुठेतरी 2 पैसे घरात यावेत, चांगलं उत्पन्न मिळावं या भावनेतनं शेतकरी फुलाच्या शेतीकडे वळत आहे. त्यामध्ये एक सनशाईन क्रॉप सायन्स प्रायव्हेट लिमिटेड एक कंपनी आहे. त्यांचं सन ऑरेंज नावाचं एक झेंडूचं पीक आहे, फुल आहे. इथे संजय कासार नावाचे शेतकरी आहेत. त्यांच्या शेतामध्ये मी उभा आहे. तर या शेतकऱ्याने एक नाविन्यपूर्ण शेती केली आहे. एक चांगलं पीक त्याला आलेलं आहे आणि ते पीक बघण्यासाठी वेगवेगळ्या विभागातील लोक इथं आलेत. काही नाशिक जिल्ह्यातून आलेत, काही इथले अकोले तालुक्यातले आहेत आणि त्या सनशाईन प्रायव्हेट लिमिटेडचे पण काही अधिकारी या ठिकाणी आहे. आपल्याला त्या सगळ्यांसोबत बोलायचे. नक्की ह्या पिकात वेगळं काय आहे, यातनं उत्पन्न किती भेटेल, किती पैसा यातनं भेटू शकतो. चला तर आपण त्यांच्यासोबत चर्चा करूया. आपल्यासोबत ओमसाई हायटेक नर्सरीचे प्रोप्रायटर राहुल मुकेकर आहेत. राहुल, काय म्हणणं आहे, काय आहे नक्की या पिकामध्ये वेगळं, तुम्ही का आले तिथे? ही व्हरायटी ना हम्म. एकदम हे बघा फुल दाबलं म्हणजे चुरगळत नाही. नाही मोकळं जसं आहे त्या स्टेजला तसंच येतं. राहतं, बरं. वरून टिकवून क्षमता चांगली आहे. हं. दुसरी गोष्ट, आता हा आमचा 4था-5वा प्लॉट आहे पाहणे. बरं, बरं, पेमगिरी इथं प्लॉट पाहायला गेलो तर त्यांचे 16-17 खोडे झाले ह्या व्हरायटीचे. बरं. ती तेव्हा आपली शमशेरपूरची टीमच होती, बरं. 15-20 शेतकऱ्यांची. आणि आता ही शरणखेर गावात आलोय संजय कासार साहेबांची. तर प्लॉट पाहून आनंद वाटतो. दुसरी गोष्ट, कालचं वारं होतं कसा साहेब, वारं, फुल हो, किती वारं होतं, भरपूर फुल वारं होतं, पण प्लॉट कुठं कलेलं नाही नाही, वाटत. वादळात पण झाडं मोडली वादळात नाही, कुठंच काही मोडलेलं नाहीये. बरं, आणि वरून याच्यात आहे ना कळीची संख्या जास्त आहे, बरं, बरं, फुटवा जास्त आहे. फुटवा आणि कळी जास्त असतं, उत्पादन जास्त निघतं. बरं, बरं. आणि जवळजवळ 20 ते 22 ग्रॅम एक फुलाची वजन येतं. वजन आहे, बरोबर. आणि याचं जे हे आहे ना, हे मोठं असल्यामुळे याची पण फुला शेतकऱ्यांना पैसा हुरायला यातनं. फायदा होतो बरं, हे शेतकऱ्यांना. रोपं कुठे मिळतात? हे रोप आपल्याकडे भेटतात, बाकी नसळे बनवतात, आपण म्हणजे बनवतो. तालुक्यात नर्सरीज मध्ये रोपं easily भेटतात, available हा होतात. होतात अवेलेबल. बरं, बरं. कसं उत्पन्न होतं, म्हणजे जर आपण म्हटलं एकरी काय, कशा पद्धतीने याच्यामध्ये काय calculation? एकरी कॅल्क्युलेशन कसं आहे साहेब? पर प्लांट 2 किलो पर्यंत 2-2.5 किलो एका झाडाकडनं एका झाडाला 2 किलो 2 पर्यंत किलो उत्पन्न पर्यंत. मिळू शकतं. हो, किती तोडे होतात सगळे? याचे 25-30 तोडे होऊ 25-30 शकतात. तोडे होतात. हो, हो. बरं, बरं. आणि याला खर्च किती होतो तरी एकरी उत्पादन घ्यायला? आता फक्त रोपाचीच कॉस्टिंग जास्त असते. बरं. त्याच्यानंतर त्याला खर्चाचं प्रमाण कमी आहे ह्या कमी आहे, व्हरायटीसाठी. बरं. खत औषधं जास्त लागत नाही. त्याचं कारण काय, हा. की व्हरायटी डॉर्प असल्या कारणानं त्याला बरं. बांधायचा ताण नाही. ताण नाही, बरं, बरं. बांधण्यासाठी तंगूस लागत नाही. नाही लागत. त्याच्यानंतर डॉर्प असल्यामुळं ती व्हरायटी वादळ वाऱ्यामुळं पडत नाही. पडत नाही. आणि फुलाची क्वालिटी तसेच प्लांट क्वालिटी, झाडाची व्हिगर ही खूप चांगली आहे ह्या मजुरी कमी व्हरायटीची. लागते, मजुरी खर्च कमी होतो. मजुरी कमी लागते आणि खर्च तुलनेने कमीच होतो इतर वजन व्हरायटींच्या चांगलं. तुलनेने. हो. वजन चांगलं. बरं. साहेब, काय सांगाल, कशी आहे ही व्हरायटी? ही व्हरायटी अतिशय रोगाला अतिशय प्रतिकारक आहे. हिला फुटव्यांची संख्या जास्त असल्यामुळे ही उत्पादन देण्याची क्षमता या व्हरायटीमध्ये जास्त आहे आणि जास्त दिवस चालते. हे फुल पण कॉम्पॅक्ट आहे. मार्केटला हिला इतर व्हरायटीपेक्षा जास्त दर मिळतोय. शेतकऱ्यांची पसंती चांगली आहे. म्हणजे हां, हे शेतकरी आहे ज्यांच्या शेतात आपण उभं आहे ना, ते संजय कासार आपल्या सोबत आहे. किती दिवस झाले याला लावून? त्याला 2 महिने झाले complete. किती खोडे झाले? 50व्या दिवशी चालू झाला. 50व्या दिवशी चालू झाला. हो. आता पण किती जाळ्या गेल्या? आता पहिलाच तोडा केला होता 40 जाळ्यांचा. 40 जाळ्यांचा काय भाव आहे आता फुलांना? त्या दिवशी होता 70. आता पावसामुळे थोडे रेट कमी थोडे झाले. रेट कमी, पण अपेक्षा आहे पैसे होतील यातनं. हो, रेट राहिले तर होतील पैसे ना. होतील ना पैसे? माल पण निघाल भरपूर. बरं. काही जास्त फवारणी वगैरे करायला लागते काही? नाही, एवढं नाही काय फवारे बिवारे, त्याचं करप्याचं प्रमाण पण कमी आहे कमी त्याच्यावर. आहे, बरं. हो, नागाळी म्हणजे नाही ह्या काय. हे जे फुल आहे यांचं सन ऑरेंज नावाचं, हो. याच्यावर तुम्ही समाधानी आहे? हो हो, समाधानी मस्त व्हरायटी आहे. व्हरायटी चांगली. हो मग तुम्हाला आता ही बाजूचे शेतकरी आले असतील तुमच्याकडे आजपर्यंत विचारायला? हो, आले होते ना, जेजुरीवरून आले होते. जेजुरीवरून आले होते. हो, बरं. आज निफाडवरून आले. किती लागवड केली तुम्ही, किती काड्या लावल्या? मी 6000 रोप लावले. 6000 रोप हो. लावले. बरं. आतापर्यंत किती खर्च झाला? आता खर्चात तसं निवळ्यांचं हे धरून 30,000 पर्यंत गेलं. 30,000 पर्यंत हो. गेले. म्हणजे कमी खर्चात रोप उत्पादन घ्यायचं रोप विषय आणि आहे.
खत औषधं धरून. म्हणजे आपण जे बाकी पिकं घ्यायचो टोमॅटो वगैरे याच्यापेक्षा बरे बा, कमी हो, खर्चात टोमॅटोला उत्पादन. पर्याय चांगला आहे ना. पर्याय हो, चांगला आहे. हो. पहिल्या खोड्यातच खर्च का हो? निघाला. आता किती जागा होते पहिल्यांदा 40 40 किती काय भाव गेले 70 रुपयानं. 728,000 रुपये निघाले त्यांचे म्हणजे पहिल्या खर्च खोड्यात. निघाला पहिल्या हो खोड्यात. हो हो. नक्कीच. म्हणजे बघा ते संजू भाऊ सांगताय की पहिल्या खोड्यातच खर्च निघालाय. आता इथून पुढचं जे राहील तो सगळा नफाच राहील त्यांचा. आता हे शेतकरी आहे नाशिक जिल्ह्यातून आले, ते प्लॉट बघायला आले. खरं तर आता जे कासार आहेत त्यांनी सांगितलं की पहिल्या खोड्यातच पैसे निघाले. यांना ते ऐकून खरंच समाधान झालं असेल. काय वाटलं शेतकऱ्याचं मनोगत ऐकून? समाधान वाटलं आम्हाला. समाधान वाटलं ऐकून. आम्ही जवळजवळ तिसरा प्लॉट आहे बरं. बघितलं सकाळपासून. बरं. खूप छान वाटलं. तुम्ही किती लागवड करणार आहे आता? आम्ही 4 जण येले. हं. आम्ही 2-2, 3-3 एकर फुलं लावतो. 2-2-3-3 एकर जवळ 10 लावतात. वर्षापासून लावतो. आता ही क्वालिटी लावणार मनासारखी क्वालिटी आज आम्हाला भेटली. भेटली. एवढी माग आम्ही भरपूर लावले फुलं. हं. पण याचा जो स्टंप आहे बुड हे खूप दमदार आहे. चांगलं आहे, बरोबर. वादळानं पडत नाही काही नाही. दुसऱ्या व्हरायटीचं पडून जातं ते खाली. पडून जातं. नुकसानी होत्या. भावगंध असला पण नुकसान झालं की हातात काही येत नाही ना. बरोबर, नक्कीच, याचे रेट पण चांगले आहे. मार्केटमध्ये याला डिमांड बी आहे. बरोबर. छान वाटले आम्हाला. छान वाटलं. मस्त. नक्कीच. बघा या सर्व शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकल्यानंतर आजची जी परिस्थिती शेतकऱ्यांची जे हालापेष्टा शेतकऱ्यांची होत आहे, शेतकऱ्यांना आधार देणारे हे पीक आहे. या शेतकऱ्यांनी तशेरणखेलमध्ये सांगितलंय की पहिल्याच खोड्यामध्ये 40 जाळ्या निघाल्या आणि 40 जाळ्या 70 रुपयांनी 12 किलोची एक जाळी असते. 28,000 रुपये झालेत आणि 30,000 आजपर्यंत खर्च झाला. खर्च निघून आला. यापुढे जितके काही खोडे होतील जवळपास 24 खोडे तर त्यामध्ये नफाच राहील. चांगला पैसा त्यांना होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी नक्कीच हे पीक घ्यायला काही अडचण नाही. सन ऑरेंज नावाचा हा ब्रँड आहे. सनशाईन क्रॉप सायन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचं हे झेंडूचं फूल आहे. सगळ्यांना आवाहन करतो, विनंती करतो, आपल्याला जर नक्कीच बघायला यायचं असेल तर संजय कासार यांच्या शेतावर शेरणखेल अकोले तालुक्यात अहिल्यानगर जिल्ह्यात तुम्ही नक्की या. हे पीक बघा आणि सगळेजण नक्कीच फुलांची शेती करा. धन्यवाद. रामकृष्ण.